नमस्कार. तर आज आम्ही गेलो होतो एका छानशा नर्सरीमध्ये. तिथे सुंदर अशी फुलांची खूप सुंदर सुंदर झाडं होती आणि त्याच्या शेजारी होतं एक पिझ्झा फूड ट्रक. अतिशय छान अशी त्याची डिझाईन होती आणि आम्ही तिथे पिझ्झा ट्राय देखील केला. आळंदी रोडला आहे ते वायकिंग्स पिझ्झा म्हणून. तर आणि अशी सुंदर सुंदर फुलांची झाडं होती. त्यापैकी आम्ही 2 फुलांची झाडं घेतली आणि ही एक रामजाई म्हणून एक छानसं छोटं फुलांचं झाड आहे आणि एरिका पाम्स देखील घेतलेलं. प्रचंड सुंदर फुलांची झाडं इथे होती. कुठल्याही नर्सरीत जा सुंदर दिसतातच. आणि हा जो सेक्शन होता खास करून तो होता इंडोअर प्लांट्सचा. त्याच्यात स्नेक प्लांट्सचे वेगवेगळे प्रकार होते. त्यानंतर लो मेंटेनन्स कॉस्टचे आपले जी प्लांट आहे. त्यानंतर रबर प्लांट्स आहे, सक्युलेंट प्लांट ज्यांना म्हणतात, त्यांचे अतिशय वेगवेगळे प्रकार या सेक्शनमध्ये ठेवलेले. आणि जर तुम्ही नवीनच झाडं ठेवायला चालू करत असाल किंवा तुम्ही तुमच्याकडून नाही ठेवले जात, तुम्ही नक्कीच सक्युलेंट प्लांट्स आणि हे जे इंडोअर प्लांट्स आहेत ना, त्यांना ट्राय करा. हे जे आफ्रिकन स्पीशीज मधले आहेत, त्यांना अतिशय कमी पाणी लागतं, इनडायरेक्ट सनलाईट लागतं आणि आपण अतिशय कमी मेहनतीमध्ये त्यांना सांभाळू शकतो. त्यानंतर सुंदर अशी तुळशी वृंदावनं होती, छानशा कुंड्या होत्या, ज्या सगळ्या मला घ्याव्या वाटत होत्या, पण नाही, मी कंट्रोल केलं. त्यानंतर इतरही काही झाडांचे प्रकार आम्ही बघितले. त्यामध्ये एरिका पाम्सचे फॅमिलीमधलेच वेगवेगळे होते. चंपा, चमेली, अतिशय सुंदर फुलांची झाडं आणि त्यांचा सुवास ते येत होता आणि तो घेऊन असं वाटत होतं सगळेच घेऊन टाकावे. आणि व्हिडिओमध्ये पुढे दाखवले आहे मी माझ्या घरातील झाडांचे कलेक्शन. आहे जेड प्लांट. हे अतिशय लो मेंटेनन्स कॉस्ट आहे आणि ॲज अ डेकॉर म्हणून आपण आपल्या घरात नक्कीच ठेवू शकतो. हे एअर प्युरिफायर म्हणून काम करतं आणि हवेमधलं जो CO2 आहे, CO2 तो ॲब्झॉर्ब करतो. एक अतिशय उत्तम असं इंडोअर प्लांट आहे आणि हे वास्तुशास्त्रानुसार हे एक लकी प्लांट आहे आणि त्यानुसार हे साऊथ ईस्ट डिरेक्शन जी असते आपल्या हॉलची, तिथे आपण ठेवू शकतो. एक गुड लक चार्म देखील हे आहे आणि वरची ज्याची माती जेव्हा सुकून जाते त्यानंतर त्याच्यावर अगदी थोडं थोडं पाणी आपण टाकू शकतो. त्यानंतर आहे बॅम्बू प्लांट. हे लकी बांबू प्लांट जे आहे आपण मोस्टली बऱ्याच घरांमध्ये बघतो आणि फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये या दोघींच्या मते याला अतिशय गुडलक आणि फॉर्च्यूनसाठी छान झाड म्हटलेलं आहे, जे आपण घरात ठेवू शकतो. हे देखील घराच्या दक्षिण पूर्व जो कोपरा असतो तिथे आपण ठेवू शकतो. हे प्लांट एक अतिशय उत्तम सकारात्मक ऊर्जेचं स्रोत देखील आहे आणि आपण हे लकी चार्म म्हणून कोणाला गिफ्ट देखील करू शकतो. तर ही पण एक छान आयडिया आणि घरामध्ये ठेवल्यावर हे अतिशय हिरवेगार आणि एक प्रसन्न वातावरण निर्माण करते. तर तुम्ही याचा देखील नक्कीच विचार करू शकता. त्यानंतर पुढचं आहे हे डमकेन प्लांट. नावासारखं विचित्र आहे, पण अतिशय हे पण लो मेंटेनन्स कॉस्ट आहे आणि हे मूळचं आहे अमेरिकन साईड, ब्राझील साईड, त्या साईडचे ट्रॉपिकल जे आयलंड आहेत त्या तिकडे हे जास्त आहे. हे देखील एक अतिशय इझी मेंटेनन्स आहे आणि जास्त पाणी यात नाही टाकायचं आहे. जास्त पाणी टाकले त्याच्यामुळे सडतात, त्यामुळे अतिशय कमी पाण्याचा वापर याला करावा लागतो. त्यानंतर आहे जी प्लांट. याला जुजू प्लांट म्हणतात, झांझिबार जेम देखील म्हणतात आणि याची पानं अतिशय मऊ असतात कारण ते त्याच्यात त्याचं पाणी साठवून ठेवतात आणि हे खूप जास्त वेळ बिना उन्हाचं पाण्याचं राहू शकतं कारण हे आफ्रिकन स्पीशीस आहे. त्यामुळे त्याला त्या आफ्रिकेमधले जे दुष्काळ भाग आहे तिथे राहायची त्याला सवय आहे, त्यामुळे ते त्या प्रकारचं आहे की त्याला अतिशय कमी पाणी लागतं. त्यानंतर आहे एरिका पाम्स. हे ट्रॉपिकल आयलँड्स जसं काय फिलिपाईन्स, इंडिया, त्यानंतर इंडियाची जी कोस्ट लाईन आहे मालाबार, तिथे पण हे आढळून येतं आणि बॅम्बू पाम देखील म्हणतात याला आणि नारळाच्या जे झाडांचा प्रकार आहे त्याच्याच फॅमिलीतलं हे येतं. आणि इंडोअर प्लांट म्हणून जेव्हा ठेवू आपल्याला तर डायरेक्ट सनलाईट नाही, पण अतिशय कमी इनडायरेक्ट लाईटमध्ये आपण याला ठेवू शकतो. त्यानंतर आहे स्नेक प्लांट. नाव विचित्र आहे, पण हे एक एअर प्युरिफायर म्हणून आणि लो मेंटेनन्स हाऊस प्लांट आहे आणि आफ्रिकन स्पीशीसमध्ये हे येतं. अतिशय कमी पाणी याला लागतं आणि मांजरी कुत्र्यांपासून याला सावधान ठेवावं कारण हे टॉक्झिक आहे आणि ते आजारी पडू शकतात. त्यानंतर मनी प्लांट जे आपण बहुतेक बऱ्याच घरांमध्ये बघतो, हे एक प्रसिद्ध झाड आहे आणि हे देखील एक लो मेंटेनन्स आहे आणि घरात संपत्ती, पॉझिटिव्हिटी याच्यासाठी ठेवलं जाते आणि ही अशी सर्व इंडोअर प्लांट आहे. यापैकी आय थिंक एरिका पाम आपण बाहेर देखील ठेवू शकतो, पण त्याच्या पाणी देण्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. ही सगळी प्लांट्स अगदी लो मेंटेनन्स आहे आणि तुम्ही जर घरात प्लांट्स ठेवायचं सुरू करत असाल तर नक्कीच हे ठेवा आणि याचा विचार करा.
थँक्यू.